दर्शन घेतलंय, वारीला सुरुवात होती, आरोग्य विभागाकडून कशी खबरदारी घेतली? आता आमच्या आणि सार्वजनिक आरोग्य विभागानं पूर्णपणानं आपला पालखी मार्गावर फार मोठी आपण आरोग्याची व्यवस्था केलेली आहे आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सगळी खबरदारी शासनानं घेतलेली आहे आणि आरोग्य विभागानं घेतलेली आहे. काय सगळी तयारी असणार आहे, किती खर्च आहेत आणि कोरोनाचं पण सावध आहे, सूचना दिलेल्या आहेत का? किंवा नाही, कोरोनाचं जरी सावध असलं तरी अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण आता कोरोनामुळं जे लोकांनी भोगलेलं आहे त्याला आता लोक फार मोठ्या प्रमाणात धाडसानं त्याला सामोरं जात आहेत. आता हा फारसा रोग हा धोकादायक राहिलेला नाही. त्यामुळे अनेक पेशंट जरी रुग्ण दाखल होत असले तरी बरे होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि फार म्हणजे एका दुसरा फारच वयोवृद्ध असेल किंवा कोमॉर्बिडिक असेल अशाच लोकांचं हे होते, तर ती संख्या फार नगण्य आहे. काय मागितलं पांडुरंगाला? मी मागितलं की सर्वांना सुखी ठेव, पाऊस चांगला पडू दे, परंतु पावसामुळे फार नुकसान होऊ नये, शेतकरी आणि सर्व लोक आनंदात राहावेत आणि ह्याच्यात राहावेत. आणि विशेषतः आज तुकाराम महाराजांच्या या पुण्यभूमीत येऊन मी पावन झालेलो आहे. मला वाटते त्यांची वैकुंठ गमनाचा 375 वर्ष आहे. दरवर्षी तुम्ही वारीमध्ये चालता, यावर्षी चालणार आहात का? आणि मी दरवर्षी वारीमध्ये जात असतो. आज पहिल्यांदाच मी तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने इथं आलेलो आहे. राजकीय प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. काल पवारसाहेब असं म्हटले की जे भाजपसोबत गेलेले आहेत त्यांना आपण सोबत घ्यायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यामुळे या चर्चांना पुन्हा ब्रेक लागला. नाही, यापूर्वीसुद्धा आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की ज्यावेळी पवारसाहेबांनी पुलोत केला होता त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर होताच. त्यानंतर 2014ला किंवा अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला दिलेला होता आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत. परंतु पवारसाहेबांची इच्छाच नसेल तर पांडुरंग आमच्या मागे उभा आहे. पण पवार साहेब असं करण्याचं कारण म्हणजे माळेगावची जी सहकारी कारखान्याची निवडणूक आहे इथं तुमच्या दोघांची युती होणार होती, पण अजितदादांनी शेवटच्या क्षणाला तिथं उमेदवार दिले, त्याच्यामुळे हे सगळी चर्चा फिसकटली. आणि काल मला साखर कारखान्याच्या निवडणुकीची काही माहिती नाही, परंतु सगळ्या राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाचे आमदार आणि लोकसभेचे खासदारांची इच्छा होती की एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती. तुम्ही म्हणले की पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे, मात्र याच पांडुरंगाची पूजा करण्याचा मान दारांना कधी मिळणार आहे आषाढी? लवकरात लवकर मिळेल. पांडुरंगाची इच्छा ज्या दिवशी होईल त्या दिवशी दादा पूजा करतील. पडळकर म्हणतात की जबरदस्तीने धर्मांतर केलं पाहिजे, या वक्तव्याला तुम्ही कसं नाही, वक्तव्य करणं योग्य आज जरा चांगला फार दिवस आहे, आपण चांगलं